नमस्कार. आज 29 जानेवारी 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. काल 28 जानेवारी 2026 महाराष्ट्रासाठीचा काळा दिवस. म्हणजेच काल महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये निधन झालं. त्याबद्दल दादांना आदरांजली. ओके, पहा, काल महाराष्ट्रासाठीचं भरून न निघू शकणारं असं काल नुकसान झालेलं आहे. तर अगदीच भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या सर्वांतर्फे. त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. सुधारणांच्या मार्गावरून गतिमान वाटचाल. काल राष्ट्रपतींचं अभिभाषण संसदेमध्ये झालं. आता संसदेमधील जे राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे त्यासाठीचं कलम तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकाल. कारण अभिभाषणबद्दल जर तुम्ही पाहिलात तर गव्हर्नरचं अभिभाषण सध्याला चर्चेत आहे. त्याचं कलम कितवं आहे? 176 प्लस 175. हे दोन कलम प्लीज लक्षात ठेवा. आता पहा, तुम्ही राष्ट्रपतींना जे भाषण लिहून देण्यात आलेलं होतं त्याच भाषणाची त्यांनी चर्चा केलेली आहे. संसदेतील अभिभाषणामध्ये राष्ट्रपतींची ग्वाही, मुक्त व्यापार कराराचाही त्यांनी काल उल्लेख केलेला आहे. बरोबर, म्हणजे त्यांनी अलग काही तिथं भाषण नाही केलं. मग जे राष्ट्रपतींचा जो रूल आहे, मग अगदी तसाच रूल राज्यपालांबद्दल पण आहेच ना. पण आपण काय पाहिलेलं आहे? तमिळनाडू, केरळा, त्यानंतर कर्नाटका, ओके, ह्या राज्यांत जर तुम्ही पाहिलात तर अतिशय सध्याला म्हणजे फेडरलिझमसाठी एक धोका निर्माण करण्याचं काम सध्याला चालू आहे. त्याबद्दल पहा, गव्हर्नर्स जे आहेत त्यांनी थोडंसं एक मध्य भूमिका त्यांनी घ्यायला हवी, जेणेकरून पहा, अगदी भारतीय संविधान पण आपल्याला तेच सांगतं ना की तुम्ही जे सरकारने लिहून दिलेलं भाषण आहे तेच भाषण तुम्हाला करायचं आहे. का? तर अगदी पहा, मोहर लावतात राष्ट्रपती. आता काय करतात पहा, मोहर लावण्याचं काम त्यांनी काल केलेलं आहे की यस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ओके, मग हेच आता इथं काल आपल्याला न्यूजमधून पाहायला मिळालं. त्यासोबतच पहा, विरोधकांनी काल देखील गोंधळ केला आहे संसदेमध्ये. ठीक आहे, त्यानंतर आज आर्थिक पाहणी अहवाल येईल, म्हणजेच काय, इकॉनॉमिक सर्वे येईल आज. व इकॉनॉमिक सर्वेचं एक स्वतंत्र व्हिडिओ आपण नक्की घेऊन येऊयात. कारण इकॉनॉमिक सर्वेमधून ना आपल्याला सोल्युशन पण भेटतात. ओके, प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचे सोल्युशन काय आहेत हे पण भेटतात. व हे जे सोल्युशन आहे त्याच बेस्डवर आता उद्याचं बजेट येईल. ओके, उद्या म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी बजेट संसदेमध्ये मांडलं जाईल. मग त्यानंतर हे जे सजेशन्स देण्यात येतात आज इकॉनॉमिक सर्वेमध्ये ते आपल्याला तिथं पाहता येतील. निश्चिंत राहा, इकॉनॉमिक सर्वेचे जे काही सजेशन आहेत ते मी सर्व काही घेणार आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा, अगदीच आदरणीय दादांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे. रोकटोक राजकारणाची धक्कादायक अखेर. महाराष्ट्र शोकाकुल, नेत्यांना अश्रू अनावर. बारामतीत आज अंत्यसंस्कार. राज्यातील 3 दिवस दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. अत्यर्क, अकाली आणि अनपेक्षित. खरंच आहे पहा दादा, तुम्ही वेळ चुकवली आहे. म्हणजे अगदीच वेळेवर पोहोचण्याची सवय, पण वेळ काल चुकलेली आहे. व जर खऱ्या अर्थाने जर पाहिला तर आज एक लोकसत्तामध्ये आर्टिकल देखील आलेला आहे. यामध्ये प्रशासन याबद्दल पण चर्चा केलेली आहे. राजहंस माझा निजला, म्हणजे आईच्या नजरेतून जर तुम्ही पाहिलात तर राजहंस माझा आज निजला, या पद्धतीने हा आर्टिकल आहे. अतिशय दुःखद बातमी आहे आपल्यासाठी. त्यानंतर पहा, उत्तम प्रशासक. ओके, म्हणजे त्यांच्या मीटिंग्स. आता हा जो आर्टिकल आहे तो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर सरांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. त्यांनी त्यांचे अजित पवार यांच्यासोबतचे जे काही अनुभव आहेत ना ते शेअर केलेले आहेत. पण त्यातून आपल्याला असं दिसतं पहा की उत्तम प्रशासक कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे ते आपल्याला यातून पाहता येतं. त्याच्यानंतर पहा, शेवटचे सेक्युलर नेते आहेत असं महाराष्ट्राबद्दलचे तुम्ही म्हणू शकता, कारण त्यांनी कधीच जातीचं राजकारण वगैरे केलेलं नाही. व काल मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पण तेच उद्गार काढले की असा आपण नेता पाहिला नाही. ओके, म्हणजे सगळ्या बाजूने पहा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रत्येक व्यक्तीमध्ये नक्कीच असतात. ओके, त्याबद्दल शंका नाही, परंतु राजकारण कोणत्या लिमिटमध्ये आणि कशा पद्धतीने करावं हे आपण यांच्या जीवनामधून आपण नक्कीच शिकू शकतो. त्याच्यानंतर पहा, त्यांनी प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांच्या पाठीशी होते. म्हणजे आता अगदीच वीज बिलची थकबाकी असू द्यात किंवा अन्य कोणते निर्णय असू द्यात, साखर कारखान्याचे निर्णय वगैरे. ओके, तिथे जेव्हा अधिकाऱ्यांची त्यांना किंवा म्हणजे अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहण्याची जेव्हा त्यांना गरज पडली होती त्यावेळेस त्यांनी ठामपणे अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहिलेले होते. ओके, म्हणजे अगदी आपला कार्यकर्ता आहे या नात्याने त्यांनी कधीच की तू असंच नाही करायला पाहिजे वगैरे त्या पद्धतीने नाही, तर अगदी
कार्यकर्त्यांची पण त्यांनी कामं केली. म्हणजे जर पॉझिटिव्ह असेल ना, तर नक्कीच त्यांनी साथ दिलेली आहे. पण निगेटिव्ह गोष्टींमध्ये त्यांनी म्हणजे अगदीच हात तिथे काढून पण घेतलेला आहे. यासोबतच पहा अगदी त्यांच्यामधून एक आपल्याला चांगलं शिकण्यासारखं काय आहे, तर एखादा शब्द चुकून गेला, तर माफी मागण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नक्कीच होतं. आणि आता तुम्ही पाहू शकता, की आज पद्धतीने जर तुम्ही पाहिलात, तर हे धाडस जास्त जण करू शकत नाहीत. म्हणजे काळ उलटून जातो, पण माफी त्यांची येत नाही. पण ठीक आहे, पण अगदी त्यांनी त्यांच्या नजरेतून तुम्ही पाहू शकत नाही आपण. पण अजित पवार यांच्याकडून जर तुम्ही पाहिलात, तर माफी मागण्याचं जे धाडस होतं ते त्यांच्यात होतं. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला त्यांच्या लाईफमधून आणखीन एक घेता येते. त्यासोबतच पहा, ज्या घरामध्ये अमिताभ बच्चन आहेत, तिथे अभिषेक बच्चनला अगदी जास्त प्रयत्न करावे लागतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी. अगदी तशाच पद्धतीने तुम्ही जर शरद पवार यांच्या घराण्यातील जर तुम्ही पाहिलात, तर अजित पवार यांनी स्वतःला सिद्ध करण्याचं काम त्यांनी ऑलरेडी केलेलं होतं. ओके. व त्याच कारणानिमित्त हा आर्टिकल आहे, की राजहंस माझा निजला. ओके. आता यामधून पहा, थोडंसं जर परीक्षेच्या नजरेतून जर तुम्ही पाहिलात, की परीक्षेला काय महत्त्वाचं येईल, तर पहा, हा जो आलेख आहे तो प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. याची जी PDF आहे तिला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी दिलेली आहे. तर प्लीज हा आर्टिकल किंवा हे जे स्क्रीनशॉट मी एवढं सांगत आहे तुम्हाला ते लक्षात ठेवा. परीक्षेला यामधून प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. MPSC, सरसेवा, त्यानंतर राज्यसेवा, अगदी पहा स्टेटमेंट दिले जातील. ओके. व हे इथूनच येतील स्टेटमेंट. हे जे सर्व स्टेटमेंट आहेत पहा, हे स्टेटमेंट तिथं येतील व त्या स्टेटमेंटनुसार विचारण्यात येईल, की वरीलपैकी किंवा जे स्टेटमेंट दिलेले आहेत ते योग्य कोणते आहेत आणि अयोग्य कोणते आहेत. तर प्लीज हा आलेख तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे रिव्हिजनच्या वेळेस हा आलेख तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पहा, UGC नियमांविरोधात याचिकेवर सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये. व काल या न्यूजचा फक्त आपण एक आढावा घेतलेला होता. काळजी करू नका, ही न्यूज इन प्रोसेस आहे. मग पाहूयात याबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणेल आता, की UGCने जी सन्मान जी समिती बनवण्याचं काम केलेलं आहे. ओके. मग समानतेसाठीची जी समिती होती त्यामध्ये त्यांनी जनरल कॅटेगरीला वगळून बाकी सर्व कॅटेगरीला तिथे प्राधान्य दिलेलं आहे. त्यानिमित्ताने पहा, सध्याला देशभरामध्ये आंदोलन वगैरे होत आहेत. आता अगदीच ही न्यूज प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे थोडंसं थांबा. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा इथं जर निर्णय आला ना, की बा हे असू शकत नाही, मग ते अगदीच आपल्यासाठी बा फेअर टॉपिक होणार आहे. त्यामुळे थोडंसं थांबा. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका पेंडिंग आहे. म्हणजे त्यावरती सुनावणी झाल्यानंतर आपण याचं डिस्कशन डिटेलमध्ये घेणारच आहोत. निश्चिंत राहा. पुढची बातमी आहे, व्यवसाय सुलभतेसाठी केंद्राची नवी नियमावली प्रदूषणासंबंधित मार्गदर्शक तत्वांमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. व ही आजची पॉझिटिव्ह न्यूज आहे. पहा, का पॉझिटिव्ह न्यूज आहे, तर तुम्हाला माहिती असेल लास्ट वेळेस त्यांनी व्यवसाय सुलभतेसाठी काय केले होते, नियमांमध्ये बदल केले होते. नियमांमध्ये कसं बदल केले होते, आता तुम्हाला जर एखादी उद्योग टाकायचा असेल, उद्योग जर इथे टाकायचा असेल, तर तुम्हाला काय लागते, पर्यावरणाची परमिशन लागते. ओके. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागतं तिथं. ओके. मग एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स लागण्यासाठी तुम्ही कुठे जाता, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही काय करता, अर्ज करता, की बाबा मला ही इथे अशा पद्धतीने एक उद्योग वगैरे स्थापन करायचा आहे, मग तुम्ही मला परमिशन द्या. मग ती परमिशन कदाचित भेटते किंवा कदाचित भेटू पण शकत नाही. मग हे प्रकरण जातं पहा NGT मध्ये, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये. मग NGT मध्ये निकाल पण लागत नाहीत. मग ह्या सर्व कारणांनिमित्त काय होतं पहा, अगदी जास्त कालावधी तिथं उलटून जातो. म्हणजे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आपल्याला मिळण्यासाठीच पहा, अगदी 2 ते 3 महिने तिथं कालावधी उलटून जातो. मग यासाठी एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने काय म्हटले, की तुम्हाला क्लिअरन्स मिळो अथवा न मिळो, तुम्हाला जर क्लिअरन्स नाही मिळालं ना, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स तिथे इंडस्ट्री स्थापनेसाठी, तर तुम्हाला 30 दिवसाच्या आत जर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळालं नाही कोणत्याही एजन्सीकडून, तर तुम्ही काय करू शकता, अगदीच तुम्हाला डीम्ड टू बी असेप्टेड अशा पद्धतीने तुम्हाला काय, म्हणजे तुम्हाला ते क्लिअरन्स प्राप्त झालेलं आहे असंच ठरवून तुम्ही ना 31व्या दिवशी तुम्ही तिथं तुमची जिथं मर्जी आहे तिथं तुम्ही फॅक्टरी लावू शकता. जर हे काम 30 दिवसाच्या आत झालं नाही, तर तुम्हाला डायरेक्टली 31व्या दिवशी परमिशन मिळेल. मग पहा, हे प्रकरण NGT मध्ये जरी असेल तरी 31व्या दिवशी तिथं ते फॅक्टरी लावत होते. का, तर अगदी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तशा पद्धतीने नियम बनवलेला होता. मग आता या नियमाबद्दल टीका भरपूर होत होती पहा. मग यालाच टीकेला अनुसरून केंद्र सरकारने परत यामध्ये काय केलेले चेंजेस केलेत. आता चेंजेसमध्ये त्यांनी काय म्हटलेले आहेत, की हे जे 30 दिवसाचं होतं ना, जर 30 दिवसामध्ये परमिशन नाही भेटली तरी तुम्ही करू शकता स्थापन, आता ते नाही आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, 120 ते 90 दिवसामध्ये याचा कालावधी वाढवलेला आहे. 30 दिवस आता बंद होऊन 120 ते 90 दिवसामध्ये तुम्हाला, म्हणजे 3 ते 4 जवळपास महिन्यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळेल.
व एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जरी मिळालं तरी तुम्ही याला पूर्णतः समजू नका. ओके, याबद्दल परत एकदा चौकशी तिथं केली जाऊ शकते. हां, फक्त एवढं आहे की यामध्ये जास्त ट्रान्सपरन्सी वगैरे यावी यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. बाकी तुम्ही एकदा परमिशन मिळाली की लगेच तुम्ही प्रदूषण वगैरे करायला तिथं तयार होऊ शकत नाही. तर तुमच्यावरती पण बंधन आहे. तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये परमिशन काढलात व त्या पद्धतीनेच तुम्ही फॅक्टरी लावलात तरच बेटर आहे. अन्यथा तुम्ही उद्या चालून 5व्या महिन्यामध्ये जर प्रदूषण करायला लागलात व ते जर ग्रीन ट्रिब्युनलला किंवा एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्रीला जर समजलं तर तुमचं लायसन तिथं रद्द केलं जाऊ शकतं. मग हेच कदाचित गरजेचं आहे पहा. ओके, मग यासाठी जे प्रदूषणासंदर्भातचे जे मार्गदर्शक सूचना आहेत, जे सुधारणा यांनी केलेल्या आहेत ना, त्या बेटर आहेत व ही आजच्या दिवसाची पॉझिटिव्ह न्यूज आहे. आता याबद्दल पहा आर्टिकल आगामी वेळेमध्ये नक्कीच येणार आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करूयात. पण आज घडीला न्यूज इन प्रोसेसमध्ये या 2 घटना आहेत, हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, पहा संपूर्ण वृत्तपत्र आज अजितदादा पवार यांच्याबद्दलच देण्यात आलेलं आहे. ओके, आता जास्त आपण चर्चा करू शकत नाही पहा. ओके, दुःख अगदीच आहे, पण आता आपण इथे थांबूयात. त्यानंतर द हिंदू वृत्तपत्र सध्याला मी सबस्क्रिप्शन अद्याप घेतलेलं नाही आहे. ज्या दिवशी द हिंदूचं सबस्क्रिप्शन मला प्राप्त होईल पहा, म्हणजे अगदीच 1 ते 2 दिवस द्या मला फक्त. मी द हिंदूचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर त्याचं पण आपण विश्लेषण नक्कीच करणार आहोत. तत्पूर्वी आपण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण डेली घेणार आहोत व जे विश्लेषण आहे ते आता फक्त पवन निलेवाड या चॅनलवरती येईल. व पहा आगामी काळामध्ये पण मी नक्कीच शाश्वती देणार आहे की आता बस झालं, म्हणजे काय म्हणू शकता, इकडे तिकडे फिरणं वगैरे, आपण एक स्टेबल होण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात व पवन निलेवाड या चॅनलमध्ये आपण सर्व काही मिळून जाईल. ओके, जे पॉलिटीचं मी तुम्हाला याच्यापूर्वी विद्यार्थ्यांना माहिती आहे की एक प्रॉमिस केलं होतं, त्यावर पण मी नक्कीच काम करेन. ओके, निश्चिंत राहा तुम्ही. त्याचं जर एक थोडंसं उदाहरण मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन इथे. तर तुम्ही हे पाहू शकता पहा की जे फंडामेंटल्स ऑफ पॉलिटी आहे माझं, म्हणजे लेक्चर सिरीज आहे माझी, त्यामधून मी इथून सुरुवात करणार आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण म्हणजे कशा पद्धतीने न्यायपालिका, कार्यपालिका आणि ज्युडिशरी वगैरे कशा पद्धतीने वर्क करते, म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलात ज्यावेळेस मी या क्षेत्रामध्ये उतरलो होतो, मला अगदीच कायदे म्हणजे काय वगैरे ते बिलकुल समजायचं नाही. मग त्यामुळे मी पहा या पद्धतीतून लेक्चर सिरीज वगैरे चालू करणार आहे. ओके, तर या म्हणजे भारत देश, त्यानंतर विधिमंडळमध्ये कोण कोण येतात, एक्झिक्युटिव्हमध्ये कोण कोण येतात आणि ज्युडिशरीमध्ये कोण कोण येतात ते तुम्ही पाहू शकता. व हे जर नोट्स तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला जर नक्कीच याबद्दल सजेशन आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. हे लवकरच मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता व द हिंदू वृत्तपत्र लवकरच मी घेऊन येईन. ओके, धन्यवाद.